10 असो 3 रन असो तो आम्हाला त्याने जिंकून दिला आहे. आज त्याला मारला ठीक आहे, बेस्ट बॅटिंग बॉलिंग आहे, कोण मारतात एक दिवस नाही मारत. नक्कीच रोहन, ज्या वेळेला मनोज पाटील होता तुझं काय माइंडमध्ये काय चाललं होतं त्यावेळेला? कॅल्क्युलेशन 6 चेंडू 12 आहेत, तर या फलंदाजाला कसं गोलंदाजी करायची? मला काय वाईट नाही वाटलं नाही, समोर कोणता बॅट्समन आहे ते मी माझ्या प्लेअरला बोललो की मला कॉन्फिडन्स आहे, मी मॅच काढून देईल म्हणजे देईल, आणि मी दिली करू. क्या बात आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं, खेळताना कसं फील केलंस? आयोजन खूप चांगलं आहे, आणि लास्ट टाइम जेव्हा मी इकडे खेळलेलो तेव्हा पिच अशी नव्हती, पिच समोरून होती, तेव्हा मी मिडनवर टाकलं आणि त्याच्यानंतर आत आलं. आय थिंक 5-6 वर्षानंतर आले असतील. क्या बात आहे. जोरदार टाळ्या द्या रोहनसाठी. जबरदस्त गोलंदाजी करत या ठिकाणी आपण पाहिलात मॅन ऑफ द मॅच आणि हर्षल भोईर उपसरपंच मांडे यांच्याकडून सन्मानित केलं गेलं. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून डिरेक्ट कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आहेत रिजवण्यासाठी हिंदीमध्ये प्रशांत जाधवडे सर. थँक्यू. शुक्रिया प्रमोद. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे बापा मौर्य चषक 2022 और प्रतियोगिता का बहुत महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर विराटन और चटारे के बीच, प्रणय और रितेश की जोड़ी मैदान के अंदर. और पिछले मैच में बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है कोरी 11 टीम का. बढ़िया गेंदबाजी मैदान के अंदर मनीष द्वारा, जो प्रमुख गेंदबाज हैं, जैसे कि कप्तान कह रहे थे कि मनीष हमारा तुरुप का पता है, बहुत अच्छी गेंदबाजी इस सीजन में वो कर रहे हैं. स्ट्राइक रेन पर प्रणय आड़े बल्ले से गेंद को खेलते हुए साइड पर खिलाड़ी हैं, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बॉडी के बाहर जाते हुए 6 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्या तुझ्यान. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्या तुझ्यान. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्या तुझ्यान. के साथ गेंद को ऑन साइड पर खेलते हुए प्रणय. रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के. मनीष गेंदबाजी करने के तैयार. राइट आर्म ओवर द विकेट स्लॉक स्लिप किया गया था बल्ले के बीचों बीच. अच्छा टाइमिंग प्रणय का, गेंद को रीड किया था, और गेंद जब बल्ले के बीचों बीच लगती है तो बिल्कुल बहुत दूर जा रही है. फुल टॉस कंपनी की गेंद है और बहुत सारे रन बन रहे हैं. छक्के और चौकों की बरसात. दूसरे दिन का खेल दोपहर का सत्र चल रहा है. इस बार ड्राइव किया था बिल्कुल, लेकिन मिडॉन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक कि मिडॉन के खिलाड़ी गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ सिंगल रन पूरा किया था. रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 8 रन बगैर किसी नुकसान के. अभी तक 4 गेंदों में 8 रन दिए मनीष ने. एक अच्छा स्ट्रोक आया था, उसके बाद कमबैक करते हुए बापा मौर्य क्रिकेट ग्रुप विट्ठलवाड़ी प्रेजेंट बापा मौर्य चषक 2022. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. और सुंदर गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहते हुए ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खिला रहे हैं, और गुंडे पर टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए रितेश ऑन स्ट्राइक. पहला ओवर प्रगति पर है. बढ़ गया गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, सफल हुए थे, और ये देखा था टिलिका मिल गया था मनीष को. इस बार हवा में गेंद है, मिस टाइम ठोकर गेंद के नीचे खिलाड़ी बिल्कुल आ रहे हैं. क्या ये कैच हो जाएगा? बिल्कुल कैच. हितेश की पारी समाप्त. पहले विकेट का पतन. मनीष ने अपनी टीम के लिए पहला विकेट दिया, पहला ब्रेक थ्रू दिलाया है. रन संख्या 8 रन. तारामंडल में गेंद चली गई थी. ऑन साइड पर स्लॉक स्लिप करना चाहते थे बल्लेबाज रितेश. विराटन की उम्मीदों को लगता हुआ पहला झटका 8 रन 1 विकेट के नुकसान पर. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे बापा मौर्य चषक 2022. प्रणीत ने बहुत अच्छा कैच लिया, मिड विकेट पर दायरे के अंदर मौजूद थे, और बहुत ही अच्छी तकनीक इन्होंने दिखाई, और सामने वाले टीम के लिए बिल्कुल वो तकलीफ देते हुए मनीष को विकेट मिला. पहले ओवर की कहानी. रन संख्या 8 रन, और मनीष ने 1 विकेट चटकाया है. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं सुमित भंडारी. प्रतीक का ये पहला ओवर है, टीम का दूसरा ओवर. रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए मंगल मूर्ति विराटन.
फील्डिंग की जमावट देखिए, फिलहाल इस वक्त एक खिलाड़ी स्लीप में मौजूद, एक गली पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। घड़ी की तरफ आपको एक बार फिर लेके जाऊंगा, 12:39 का समय हो गया है, तो वक्त ज्यादा जा रहा है, बल्लेबाज को जल्दी मैदान के अंदर आना है। 8 balls of 1 wicket आफ्टर 1 over। न्यू मैन इन मिस्टर सुमित कारभारी, नॉट भंडारी, सुमित कारभारी बल्लेबाजी करने के लिए आए हैं। एक तरफ प्रणय डटे हुए हैं। ओहो, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा हरकत करते हुए, शरारत करते हुए गेंद ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे। लॉन्ग ऑन क्षेत्र में बल्लेबाज प्रणय पाटिल मैदान के अंदर है, सुमित कारभारी मैदान के अंदर है, प्रतीक गेंदबाजी कर रहे हैं और पहली गेंद सटीक लाइन पर है। बिंदी गेंद के साथ आगाज करते हुए प्रतीक, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। इस वक्त फील्डिंग में थोड़ी तब्दीली, फाइन लेग का खिलाड़ी बिल्कुल फाइन आता हुआ, डीप स्क्वायर लेग पर वैसे कोई खिलाड़ी नहीं, स्क्वायर लेग का खिलाड़ी दायरे के अंदर। ओ, मौका मिला, खराब गेंद थी, सही नसीहत देते हुए टप्पा खाने के बाद उछालता फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलते हुए बल्लेबाज, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते भी 4 रनों के लिए। शुक्रिया दीजिए। शफल हो रहे हुए थे बल्लेबाज, काफी ऑफ स्टंप के बाहर थे, उसके बावजूद आप मिडिल और लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं, तो गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा प्रतीक को। पर इस वक्त खेल रहे हैं, 11 पर 5 गेंदों का सामना किया है। इस बार स्लॉट में गेंद प्लॉट के बाहर, बिल्कुल स्क्रीन पर जाके एक बार फिर टकराती हुई मैग्निफिसेंट स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। प्रणय पाटिल का बल्ला बोल रहा है, 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं, रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले चौका और उसके बाद में छक्का है। ये अच्छी गेंद, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है, बीट कर दिया था बल्लेबाज को, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, वाइड बॉल का इशारा। प्रतीक गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में अभी तक 11 रन दिए हैं, रन संख्या 19 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए मंगल मूर्ति बिराथन, एक अच्छी टीम है, संतुलित टीम है, उसमें कोई संदेह नहीं है। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है। टप्पा खाने के बाद काफी ऑफ टर्म के बाहर से और बाहर की तरफ निकलती हुई गेंद, अच्छी गेंदबाजी प्रतीक द्वारा। नो स्कोर 19 पर लॉस ऑफ 1 विकेट। प्रणय पाटिल 17 पर बल्लेबाजी कर रहे, सुमित कारभारी को यहां मौका नहीं मिला बल्लेबाजी करने के लिए, नॉन स्ट्राइकर इन पर इंतजार कर रहे हैं। आक्रामक बल्लेबाज है सुमित कारभारी, और इस वक्त अगर देखें तो प्रतीक ने अच्छी गेंदबाजी की है। फिलहाल अपनी बॉलिंग मार पर तैयार, बैकवर्ड पर ऑन साइड पर फुल शॉट, गेंद बिल्कुल डिप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जाती भी, शानदार स्ट्रोक। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है, अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली में चिराना बाकी है। शुक्रिया दीजिए। रन संख्या 25 1 विकेट के नुकसान पर, 5 गेंदों में 17 रन खर्च किए प्रतीक ने, 25 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सुमित कारभारी नॉन स्ट्राइकर एंड पर, प्रणय पाटिल का इंजन गर्म है, 8 गेंदों में 23 रन बनाए हैं। फील्डिंग में तब्दीली हो रही है मैदान के अंदर, आप दृश्य देखें तो बिल्कुल इस वक्त स्लिप है, पॉइंट है, कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है। एक बार फिर उड़ाया तारा मंडल में, क्या बात है, शेर की झलक सबसे अलग, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, शानदार छक्का। शुक्रिया दीजिए। प्रणय पाटिल 29 पर खेल रहे, रन संख्या 31 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 5 ओवर का मैच है, पावर प्ले है, तो पावर प्ले में बहुत ही दमदार बल्लेबाजी प्रणय पाटिल द्वारा 9 गेंदों का सामना करते 29 पर खेल रहे हैं। तो जब इनके एक बार फिर पाले में गेंद आ रही तो नहीं छोड़ रहे हैं, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। लेट अमोल पाटिल स्मृति चषक 2022 टूर्नामेंट का दूसरा दिन, मैदान के अंदर प्रणय का बोलबाला। प्रतीक के इस ओवर में आए 23 रन, मतलब बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, और अब जाकर तीसरे ओवर में परिवर्तन हो रहा है। मनीष गेंदबाजी करने के लिए आए, पहले ओवर में 8 रन दिए थे। हमारे साथ स्कोरर के तौर पर बिल्कुल जो डिजिटल स्कोरर है
मनीत हैं, एक तरफ जतीन अपडेटर और अनुराग चौहान कैमरामैन, 31 पमान और हमारे साथ मिस्टर हरेश भी जुड़े हुए हैं। और अच्छा स्ट्रोक, बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया था लॉन्ग ऑफ क्षेत्र में, 1 रन लिया सुमित कारभारी ने। रन संख्या 32 रन 1 विकेट के नुकसान पर। अब थोड़ा अपडेटर हमारे बदले हैं। सापेवाडी चषक निश्चितच या ठिकाणी येणार आहे, त्याची देखील बिगुल वाजलेला आहे आणि निश्चितच व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे, आयोजकांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। चेंडू जाते यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 34 वरती। 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। पण 31 वरती घेतोय सुमित कारभारी 1 वरती। मनुष्य या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे। चापेवाडी चषकाचे शिल्पकार दत्तात्रय पाटील यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेले आहे। सर, आपलं स्वागत आहे। यावेळेला ऑन साइडला एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बॅटची कड घेतोय आणि सीमारेषा पार करणार असं वाटतंय। चेंडू जाईल सीमारेषा पार, नशिबाचा चौकार। दशरथ घरत यांच्याकडून प्रणय पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे। आतापर्यंत प्रणय पाटीलचा विचार केला तर 35 धावसंख्येवरती खेळतोय। यावेळेला पुन्हा एकदा नशिबाची साथ, चेंडू अतिशय बेकार आउटफील्ड सुपर पास, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉडी के बाद 4 रन चौका। बरोबरी गल्यान घातली गो, गल्यान घातली गो, सोन्याची सोनसली, गल्यान घातली गो, गल्यान घातली गो, सोन्याची सोनसली। शुक्रिया दीजिए। फिलहाल रन संख्या 42, 1 विकेट के नुकसान में। और एक बार फिर देखें तो 12 गेंदों में 39 रन बनाए हैं। क्या जबरदस्त बल्लेबाजी करे, क्या अच्छा कंट्रीब्यूशन मैदान के अंदर प्रणय पाटिल द्वारा। गेंदबाजी करने के लिए मनीष अभी तक 10 गेंदों में 19 रन इन्होंने खर्च किए हैं, 1 विकेट चटकाया है, प्रमुख गेंदबाज हैं। राइट आर्म ओवर द विकेट। ये बढ़िया गेंद थी, थोड़ा एक्रोच जाके ऑन साइड पर गेंद को उछालना चाहते थे आसमान की तरफ। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। 42 पर 1, तीसरा ओवर प्रगति पर है। मनीष गेंदबाजी करने के तैयार। इस बार भी बीट किया लेकिन नो बॉल का इशारा अजीत मात्रे कर रहे हैं। तो इसका मतलब है कि आने वाले गेंद पर बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। बाप्पा मोरिया चषक 2022 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद बिल्कुल वो फ्रीट है। अजीत मात्रे इनका हाथ सर के ऊपर से घूमता, ये देखिए हाथ, इसका मतलब है कि दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। 43, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। स्ट्राइकर एंड पर प्रणय 39 पर बल्लेबाजी करते हैं प्रणय पाटिल। टप्पा खाने के बाद उछालता, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। मनीष को ये ओवर समाप्त करना है, लेकिन पिछले 2 गेंदों की बात करें तो एक नो बॉल, एक वाइड बॉल। अभी तक 11 गेंदों में 21 रन खर्च किए हैं। 44, 1 विकेट के नुकसान पर मंगल मूर्ति बिराथन। और इसकी कोई जरूरत नहीं है, करा शॉट बल्लेबाज प्रणय का। आखिरी गेंद पर बिंदी, 3 ओवर का खेल। मनीष की बात करें तो मनीष ने 2 ओवर में 21 रन दिए हैं, 1 सफलता उनके नाम पर। मंगल मूर्ति बिराथन 44, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। थँक यू। तापेवाडी चषकाचं देखील बिगुल वाजलेलं आहे। व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दत्तात्रय पाटील दाखल झालेले आहेत। मी विनंती करेन बाप्पा मोरया स्पर्धेचे शिल्पकार मनोज पाटील यांना आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा। आदरणीय दत्तात्रय पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे। जबरची जबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। अगदी अनुराग चमनला आपण पाहू शकता, लगेचच ते व्यासपीठावरती आलेले आहेत। कॅमेरा निश्चितच आपण पाहू शकता दत्तात्रय
पाटील, मनोज पाटील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही आयोजक आहेत. दत्तात्रय पाटिल सर, तुमचं सहर्ष स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. 44 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. इस गेंद को साइड पर खेलते हुए बहुत खूबसूरती के साथ अब बारी है सुमित कारभारी. लय भारी चेंडू जाते सीमारेषा पार. अप्रतिम षटकार. थँक्यू. दशरथ घरत यांच्याकडून आता प्रत्येक षटकारासाठी बॅटर करता 100 रुपयाचं पारितोषिक. बॅटर प्रणय पाटीलला यावेळेला 100 रुपयाचं पारितोषिक आहे दशरथ घरत यांच्याकडून. यावेळेला निश्चितच बॅट्समन फसलाय. बॅटची कड आणि फाईन लेग मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. झेल यावेळेला टिपला जातोय सुंदर पद्धतीने फाईन लेग मध्ये. धावबल करती एकूण डाबा 52 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमोलनं टिपलाय. अनमोल झेल फलंदाज कारभारी बॅक टू द पॅबल जात असताना आपण पाहू शकता. या स्पर्धेकरता निश्चितच खूप चांगलं योगदान येतंय. आर्थिक मदत येते आहे आणि चापेवाडी चषकाचे शिल्पकार आमच्या सर्वांची दिलकी धडकन दत्तात्रय पाटील चापेवाडी यांच्याकडून गुलाबी नोट अर्थात 2000 रुपये आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. दत्तात्रय पाटील साहेब मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धावफलकावरती मंगलमूर्ती बिराथन 50 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा सामना जयनमान मायकोप आणि अर्ना 11 केळवा दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या प्लेइंग लिस्टची लिस्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. चांगला चेंडू सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण होईल याचा अर्थ 2 धाबा तुम्हाला घेण्याकरता संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. बाबत धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. प्रणित गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्या आहेत आणि ही षटक अत्यंत महत्वाचं असेल मंगलमूर्ती बिराथन संघाला. या षटकाचं जर आपण प्रत्येकानं बघितलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. बाबत धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाप्पा मोरया चषक 2022. या बेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खूप चांगला होता. लेन खूप चांगली होती. दिशेवरती कंट्रोल आहे आणि चेंडू खेळत असताना बॅट आणि बॉलमध्ये कुठला संपर्क नाही आहे. एसटी रक्षकांना एसटी रक्षक म्हणून खूप चोख जबाबदारी यशाच्या मागे सांभाळलेली आहे. धापलकरती धाबा 52 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 1 विकेट, 1 दुहेरीचा टोला, 1 षटकार आणि 1 निर्धाव चेंडू. या बला चेंडू खेळला गेलेला आहे. ऑन साईडला लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. त्याचा फायदा घेईल का? या ठिकाणी फायदा घेतला जाते. दोन्ही फलंदाज 2 धाबा पूर्ण करतायत. तर धापलकर धाबा होत आहेत 54 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती बिराथन. नयन किणी मैदानामध्ये आहे. प्रणय 39 धावांमध्ये खेळतोय. 15 चेंडूंना तो सामोरा गेलाय. प्रणयच्या या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात. 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. चौथ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. याला अप्रतिम फटका. सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे परंतु 2 धाबा रोखू शकत नाहीये. खूप चांगलं रनिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुरेख खेळ आहे. शेवटच्या चेंडूवरती जर बघितलं तर धाबा आल्या तर 2 आणि या षटकाचा विचार केला धाबा आल्या 12. 1 गडी बाद केलाय प्रणितनं. धावफलकावरती धाबा आहेत. अब तक 56 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मंगलमूर्ती बिराथन. थँक्यू जयनमान मायकोप संघाचा कर्णधार, अर्ना 11 केळवा संघाचा कर्णधार. समालोचन कक्षाकडे संपर्क साधा. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहेत. आपण प्लेइंग लिस्टची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. VK ॲक्वा वॉटर्स आपण पाहू शकता. आमच्या इथे 20 लिटर पाण्याचा बॉटल योग्य दरात मिळेल. अर्थात त्याचे प्रोप्रायटर आहेत निश्चितच ते आवाज आमचा ऐकत असतील प्रोप्रायटर यावेळेला. धावपलकरती एकूण डाबा झालेत 56 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती बिराथन. नयन किणी 6 वरती. प्रणय 39 धावांवरती खेळतोय. तर आता निर्णायक षटकाचा खेळ असेल.
विठ्ठल रखुमाई इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर आपण पाहू शकता. त्यानंतर श्रद्धा सबोरी लाईव्ह म्युझिकल ग्रुप चिखलपाडा, जिम्मी चायनीज कॉर्नर अनिल पाटील, रमाकांत लक्ष्मण किनी, जीवन के साथ भी जीवन के बाद भी LIC. तर मैदानामध्ये अत्यंत महत्त्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अजय कॅटर्स, अजय बोलबे आणि पाटील निरपक, पालघर जिल्हा आणि पाटील टीचा जलबा. मॅच करायचं आहे तर पाटील नेटवर्कला बोलवा. आणि खूप म्हणजे प्रोफेशनल. मगाशी आकाश घरची कमेंट आली होती, लाईव्ह टेलिकास्ट देखील प्रोफेशनल आहे. सगळ्या गोष्टी ते प्रोफेशनल ठेवलेल्या आहेत. 56 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला मोठा फटका काढायचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती नीट चालला, चेंडूच्या खाली यावेळेला गोलंदाज. हो किरणला संधी होती, तो आशेचा किरण बनवू शकला असता, परंतु झेल टिपता आला. सोपं नाहीये. बघा आपण बघितलं तर तो डाव्या बाजूला जातोय, चेंडू टाकल्यानंतर तिथून त्याला परत यायचं होतं. आकाशात अगदी गगनाला गवत निघालेला चेंडू होता, तिथून बघितलं तर चेंडू त्याच्या हातामध्ये येत नाहीये. जज करता आलं नाहीये किरणला. धावफलक धाबा 58 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नयन किणी 6 वरती घेतोय. नयन प्रणय पाटीलचा विचार केला तर नयन आणि प्रणयमध्ये एक भागीदारी रचली जाते. 41 धावांवरती घेतोय. दशरथ घरत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रणयसाठी. यावेळेला फटका खूप सुंदर सजवलाय. स्लॉक स्वीप आहे. चेंडूचा स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमार शापार येतोय प्रणयच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. 276च्या स्ट्राईक रेटने यावेळेला बॅटिंग करतोय. 17 चेंडू 47 आणि आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती प्रणय पाटीलला आपण पाहू शकता. 64 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय दर्जेदार फलंदाजी प्रणय पाटील कडून. आपला डाव्या तिकडे जाणारा चेंडू आहे. फाईन लेगच्या दिशेनं वळवलाय. मनगटी फक्त कलात्मक क्रिकेट आणि प्रणयला विनंती करेन बॅट थोडी हवेत घ्या. 51 धावा करते खेळतोय. अर्धशतक पूर्ण करतोय. ग्रेट बॅटिंग बाय प्रणय. जोरदार टाळ्यांचा गजर होईल. 18 चेंडू मध्ये 51 धावा त्याने कुठल्या आहेत. स्ट्राईक रेट आपण बघितलं तर 283चा आहे. त्याच्या बॅटमधनं आले एकूण 4 चौकार. अप्रतिम बॅटिंग त्याने केलेली आहे. षटकार देखील आलेले आहेत. चौकार आणि षटकारांचा पाऊस त्याने पाडलेला आहे. 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रणय पाटीलचं अर्धशतक या ठिकाणी सरकवलं जाते. आता त्याची बॅट आपण पाहू शकता. अफलातून बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग केली. 18 चेंडूमध्ये 51 धावा त्याने तडकवलेल्या आहेत. डबलकर धाबा 68 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंगलमूर्ती बिराथन यावेळेला सुंदर फटका खेळला आहे, परंतु आपल्या पालोद्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतं. दर्जेदार खेळ मैदानामध्ये. विकेट मिळणार का? परंतु प्रणय पाटीलला हवा स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर यांना कव्हर करण्याकरता थोडा उशीर झाला आणि त्याचा फायदा प्रणय पाटीलला उचललेला आहे. 68 धावा म्हणून धावफलकावरती आता बदल होतोय. 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शानदार असा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पाटील, दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेत आणि त्याने आता मैदानामध्ये जर बघितलं तर प्रणय पाटील त्यांचा जो सुपुत्र आहे त्याने 52 धावांची अफलातून इनिंग सजवले आणि या इनिंग करता, या अर्धशतका करता दत्तात्रय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. काय योगायोग आहे. म्हणजे दत्तात्रय पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झाले. बऱ्यापैकी 30च्या आतमध्ये होता. तिथून ते मैदानावरती आल्यानंतर प्रणय पाटीलची बॅट या ठिकाणी भरली तर दुसऱ्या बाजूला दत्तात्रय पाटील यांचा सन्मान झाला आणि लगेचच प्रणय पाटीलनं अर्धशतक झळकावलेलं आहे. 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वें ओवर का खेल चल रहा है. किरण गेंदबाजी करने के लिए तैयार. उड़ाया आसमान की तरफ बहुत खूबसूरती के साथ. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. तहस महस करके ही वापस आने वाले हैं. तूफानी बल्लेबाजी मैदान के अंदर प्रणय पाटिल द्वारा. ऑल राइट 58 रनों पर बल्लेबाजी कर रहे प्रणय पाटिल. 20 गेंदों का सामना किया है. 75 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है और ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. इस बार हवा में गेंद है. इस टाइम ठोक है. स्ट्राइक पर गेंद जा रही है. गेंद के नीचे खिलाड़ी लेकिन कैच नहीं लपक पाए. 2 रन लेने का मौका तो है. तीसरे के लिए वापस आना चाहते प्रणय लेकिन रनआउट के तौर पर वापस जाना पड़ेगा.
जयनमान माइकोप अर्ना 11 किलवा टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं टॉस के लिए आइए। आखिरी गेंद पर बिल्कुल वो 2 रन और विकेट मिला है। कुल मिलाकर रन संख्या कर देगी तो 77, 4 विकेट के नुकसान पर। और जीतने के लिए ये मुकाबला अब चटाली टीम के लिए 78 रनों की जरूरत है। एक पड़ाव आपने देखा है, दूसरा पड़ाव आना बाकी है, लेकिन मैं अभी भी कहूंगा ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, गुंदर गाना बजाएंगे और उसके बाद में जाएंगे टॉस का पास। प्रणय के लिए जोरदार तालियां। 60 रन बनाए, 21 गेंदों का सामना किया, शानदार बल्लेबाजी। बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। इथे दत्तात्रय पाटील सरांना विनंती करणारे आपलं शुभ थेट केलं तर टॉस मायकोप आणि केळवा संघाचं कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचं आहे। मायकोप आणि केळवा प्लीज कॅप्टन। या स्पर्धेतला अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानामध्ये आपण पाहताय, अर्थात तो दोन्ही मातबर संघ आहेत। आणखीन एक चांगली लढत, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। मायकोप आणि केळवा संघाचे कॅप्टन यावेळेला दत्तात्रय पाटील आमच्या बरोबर आहेत। 60 धावांची खेळी साकारली गेली, प्रणयचे बॅट तळपले, अर्धशतक नोंदवलं। कसं फील करताय इथे मैदानाच्या बाहेर? हॅलो, स्वतःचा मुलगा खेळत असताना खूप बरं वाटतं, खूप खूप छान वाटतं। 60 धावांची खेळी केली, महत्त्वपूर्ण खेळी आहे, खूप बरं वाटतं। चापेवाडी चषक देखील एक मानाची स्पर्धा, अगदी जुनी स्पर्धा या भागात, या विटी लाईनमध्ये आता क्रिकेट मोठ्या प्रमाणात व्हायला लागले। जसं मग आपण बघितलं तर प्रमोद म्हणतो की आता ही विटी लाईन क्रिकेटची पंढरी बनायला सुरुवात झाली आहे। बरोबर आहे, जवळजवळ इथे बघितलं नाही करताना आमच्या विटी लाईनच्या स्पर्धा वाढत चालल्या दिवसेंदिवस, अशाच वाढत राहतील आणि त्याचे म्हणजे क्रिकेटर प्रेमींना त्याचा लाभ होईल, खेळाची संधी मिळेल, याच्यातनंच एखादा नवोदित प्लेअर घडेल, हीच अपेक्षा। थँक्यू दत्तात्रय पाटील, चापेवाडी चषकाचे शिल्पकार आता आमच्या बरोबर आहेत। तर यानंतर लगेचच टॉस केला जातोय। मायकोप संघाचा कॅप्टन टॉस केलं जाणार आहे। अर्ना 11चे कॅप्टन या ठिकाणी आहेत, तर आमच्याबरोबर दत्तात्रय पाटील, त्याचबरोबर मायकोप संघाचा कॅप्टन देखील आहे। लगेच टॉस केला जातोय, अत्यंत महत्त्वाचा, जास्त प्रश्न असणार नाही कारण मॅच सुरू होणार आहे। तर इथे आपण मायकोप संघाचा कॅप्टन डाव्या बाजूला, अर्ना 11चा कॅप्टन आमच्याबरोबर उजव्या बाजूला, दत्तात्रय पाटील यावेळेला आमच्या टॉस बॉक्समध्ये वेळ झालेली आहे। टॉस का बॉस टेल इज द कॉल, इट इज हेड। इसका मतलब है कि अर्ना 11 ने टॉस जीता है। दत्तात्रय पाटील सरांना मी विनंती करेन, सर आपण व्यासपीठावरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या। तर एकच प्रश्न असेल, टॉस जिंकलाय, यावेळेला अर्ना 11 संघाच्या कॅप्टनने काय निर्णय घेणार आहेत? क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे। मैदानातला सामना सुरू होते, ऑल द बेस्ट, दोघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। मायकोप आणि अर्ना 11 हे दोन्ही मातबर संघ आहेत आणि या दोन संघाच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाचा सामना असेल। तर यावेळेला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे टॉस अर्ना 11ने जिंकलेला आहे, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्ना 11 वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड पास। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रमोद शेडके। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे, त्यांचा आवाज आपण ऐकत होतात हिंदीमध्ये।
अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहतोय ही स्पर्धा. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा उजाळा देणारी बाप्पा मोरया चषक 2022 एक अतिशय दर्जेदार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. विजयासाठी लक्ष्य आहे ते 78 धावांचं ऋषी आम्हाला या ठिकाणी जॉईन झालेत. वेलकम ऋषी, आपलं सहर्ष स्वागत आहे. राजदीप अँड आकाश पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अतिशय एक धाव अर्जित केली जाते. अपील केली होती परंतु त्या अपीलवर उत्साह जास्त आणि आत्मविश्वास जो असतो तो मात्र कमी पाहायला मिळाला होता. लेग स्टंपला पिच करणारा हा चेंडू आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर पाहायला मिळते. अजित मात्रे अँड विरल नायर, आशुतोष व्यवहारे या 3 सरांची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने त्रिमूर्ती आपण पाहू शकतात. महाराष्ट्रातील अत्यंत पालघर जिल्ह्यातील नामवंत पंच आहेत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत दर्जेदार आकाशच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 7. या धावसंख्येवर प्रणय पाटीलने आजच्या दिवसामध्ये केलेलं अर्धशतक साजरं आपल्याला पाहायला मिळालं. आज त्यांचे पिताश्री सुद्धा या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व. नुकतंच त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम कसं असावं हे ते सातत्याने पाहायला मिळतात. प्रणय पाटीलची मात्र PDTPL या स्पर्धेमध्ये सुद्धा निवड झाली. विजय जाधव यांच्या संघामध्ये या खेळाडूचे वर्णे लागताना आपल्याला पाहायला मिळेल. कालच ऑक्शन आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती फलकावर 7. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त एकरी झालाय. यावेळेला पाहिलं ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. चौकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. 11 धावा फलकावर पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा प्रणय पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. सटाळी संघ या वेळेला मात्र शफल झाला होता. मन कवडा ओळखला प्रणय पाटीलने आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं क्लीन बोर्डच्या माध्यमातून. एक बिग हिटर, बिग बॅटर. या वेळेला मात्र आकाश निराश, हताश, हतबल मनाने या वेळेला मात्र बॅक टू द डगआउट. सटाळी संघाला एक मोठा धक्का. गुड बॉलिंग, बॅक टू डगआउट. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला, या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला. हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला, हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला, हिरा गावलाई शिपल्यात त्यांनी थोडा वेगावाला, हिरा गावलाई शिपल्यात. सुंदर चेंडू होता. प्रणय पाटील मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहू शकलात आणि आकाशला हा चेंडू मात्र सरप्राईज करून गेला. रॉकी ग्रुप टेंबी खुडावे यांच्या सौजन्याने मात्र आपण पाहू शकता. स्पर्धा सुद्धा येते 30 डिसेंबर ते 8 जानेवारी असा 10 दिवस शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. फुल पॅक होत असताना आपण पाहू शकता संघ आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी स्पॉन्सरशिप केले आणि तेच गाणं मात्र या ठिकाणी संगीत पाहायला मिळतं. 5,000 रुपये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक साह्य लाभलेलं आहे. ऋतिक पाटील उपाशी मित्र मंडळ सटाळे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या संघाला. त्यांचं सुद्धा आम्ही ऋतिक पाटीलचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर चेंडू होता. यावेळेला चेंडू काही समजला नाही. ऑफटमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. योगेश गरत यांच्याकडून मात्र प्रणय पाटील यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. मात्र अग्री प्रीमियर लीग सुद्धा लवकरच आपल्या भेटीला सर्वांच्या भेटीला येईल. ती मात्र पाहणार आहोत. 16 जानेवारी ते 22 जानेवारी असा हा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल
आणि अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून अग्री खेळाडू अर्थात जीत गावड यांच्या माध्यमातून जीत गावड आपण पाहिलं तर ज्यांचे क्रेझी जे क्रॅविंग्स आपण पाहतोय जे ओपनिंग आहे आज ओपनिंग ग्रँड ओपनिंग असेल आणि त्यांना शुभेच्छा असतील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि ते मात्र आज आपल्याला पाहायला मिळते कांचन बिझनेस सेंटर शॉप नंबर 13 माहीम हायवे आणि इन्व्हिटेशन या ठिकाणी सर्वांना दिलंय जीत गावड तुला मात्र शुभेच्छा असतील सर्व येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता ज्या पद्धतीने 78 धावांचं एक भलं मोठं लक्ष म्हणता येणार नाही आहे कारण गेल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती 6 चेंडू 12 धावांची गरज असताना त्या ठिकाणी मात्र संघ पराभूत झाला स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर या ठिकाणी मात्र संघाला परतावं लागलं तो संघ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणजे धावा होत आहेत या खेळपट्टीवर असं नाही आहे की धावा होत नाही आहेत तुम्हाला तिथून मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल जसं आकाशने सुरुवात चांगली केली परंतु यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी तग लावून राहिलेले नाही आहेत आणि अशा प्रकारे 2 फलंदाज राजदीप आणि आकाश हे 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात रितेश किनी अर्थातच बबलू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि हेच खेळाडू मात्र आयोजक म्हणून भूमिका सातत्याने बजावत असतात आणि त्याचं नेतृत्व अनिलजी किनी हे मात्र सातत्याने पाहायला मिळतं जे कालच्या दिवसामध्ये उपस्थित झाले होते आणि सर्व मंगलमूर्ती विराटांची टीम पाहायला मिळते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तू चल मैं आया अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते चटाळे संघाला लागतोय तिसरा धक्का गॉम थँक्यू वेलकम बॅक धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते 11 धावा 11 रन्स रितेश किनी यांच्यासाठी मात्र या विकेटबद्दल घेतल्याबद्दल मात्र 100 रुपये आलेले आहेत योगेशजी घरत यांच्या माध्यमातून आज ऊर्जा देत आहेत या खेळाडूंना सुंदर गोलंदाजी चटाळी संघ यावेळेला थोडासा संघ मात्र यावेळेला बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय अप्रतिम गुड शॉट सुरेख पद्धतीने अप्परकटच्या माध्यमातून या चेंडूला वळवलंय चेंडू निघून जाईल 311 स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा चौकार धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर ह्या वेळेला वेगळ्या टेक्निकने खेळण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर अमोल भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांची RPL लवकरच पाहायला मिळेल अतिशय सुंदर रोहिदास प्रीमियर लीग मोठ्या थाटामाटात मात्र संपन्न केली जाते गेल्या वर्षात उंबरोळीच्या मैदानात आपण पाहिले होते त्या अगोदर चटाळेच्या मैदानात आणि यंदाच्या वर्षात मात्र समुद्र किनारी चिंचणीच्या मैदानात पाहायला मिळेल गावदेवी चिंचणीचं मैदान आणि त्या मैदानात मात्र स्पर्धा पुढे येते ऑफ साईडला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला लॉंग ऑफ कडे चेंडू निघून जातोय तत्पूर्वी सिंगल मिळेल सिंगलच्या साहाय्याने चटाळे संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे चेंडू फेकून झाले ते 5 आणि अतिशय सुंदर गोलंदाजी प्रणय पाटीलने उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली रितेश किनीने सुद्धा मात्र आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली मॅग्निफिसंट बॉलिंग मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंज ऑफ पेस केला थोडासा अगोदर स्ट्रोक करण्याचा मनसुबा बनवला गेला 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि चटाळी संघ स्ट्रगल करत असताना संघर्ष करत असताना फलकावर जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर 8च्या सरासरीने द्वितीय पारितोषिक चषक आपण पाहतो शिवनेरी क्रिकेट ग्रुप विरातन बुद्रुक यांच्याकडून 3200 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलंय त्यानंतर तृतीय पारितोषिक चषक राकेश संदेश गरत विठ्ठलवाडी चतुर्थ पारितोषिक चषक कल्पेश पाटील विठ्ठलवाडी उत्कृष्ट गोलंदाज चषक व साईशा नवज्योत किनी विठ्ठलवाडी त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज चषक कुंदन सुभाष गरत विठ्ठलवाडी मालिकावीर चषक ब्रदर्स ट्रॉफी यांच्याकडून मालिकावीर सायकल 311 विनोद पाटील रांजणपाडा संघ मालक 311 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी अमोल 11 विठ्ठलवाडी पाण्याची सोय विशाल बंटी डोंगरीपाडा यांच्याकडून पुण्याचं काम केलंय मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सागर कन्स्ट्रक्शन रोहन गावड उत्कृष्ट फलंदाज बॅट ओमकार बॉय स्पोर्ट्स
तर अजून दानशूर व्यक्तिमत्व आहे, जसं वेळ मिळेल तसं मात्र आम्ही अनाउन्समेंट करू. यावेळेला सुंदर चेंडू होता, संयम बाळगला होता अमोल भोईरने. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉडम हँडचा नरम हाताने खेळला. एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा. टेनिस क्रिकेट खूप विश्व पुढे चाललंय आणि अशातच क्रिकेट हाच आमचा धर्म हेच मात्र प्रत्येकाने व्यापून टाकलंय आणि क्रिकेट हाच आमचा श्वास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. फक्त क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. परंतु 10वी आणि 12वीच्या परीक्षा आल्यामुळे मात्र विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागावं लागेल. त्यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने काय भन्नाट फॉर्मामध्ये असलेला प्रणय आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. टप्पा अचूक जर असेल तुमचा तर डेफिनेटली तुम्ही जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला तरी सुद्धा तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. याचं फॉर एक्झाम्पल प्रणय यावेळेला दर्शवतोय. गुड डिलिव्हरी. बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू आणि सरळ चेंडू निघून जातोय रितेशच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डीजे. जबरदस्त कुंदन घरत यांच्या माध्यमातून डीजे वाजंत्र आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारा असं व्यक्तिमत्व अर्थातच कुंदन या ठिकाणी आपण पाहू शकतायत. वेगवेगळ्या स्वरूपातील संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता. मिसटायमिंग स्ट्रोक पॉइंटमध्ये मात्र चेंडूला फील्ड करेपर्यंत यावेळेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज सेकंड टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. शेरे बांगला स्टेडियमवर आपण पाहू शकता. बांगलादेशच्या टूरवर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय. विराट कोहलीवर पूर्णपणे नजर असेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी, अचूक आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करत असताना अमोल भोईर त्या ठिकाणी चेक करतायत की थोडंसं बॅकफूट फ्रंटफूट ओळखायला हवं होतं, परंतु प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावर. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. अजित म्हात्रे यावेळेला वळतायत. मॅन फ्रॉम एक्सर बोरिवलीचे हे पंच आपण पाहू शकता. तर एका साईडला विरल नायर, मॅन फ्रॉम दहीसर कांदरपाडा मुंबईवरून हे पंच आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. या वाईटच्या स्वरूपात आपण पाहू शकलात फक्त 1 धाव मिळाली. ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आकाशने जमविल्या होत्या, परंतु तदनंतर प्रणय पाटीलने दांडी गुल केली. तिथून मात्र कोलॅप्स झाला संघ. यावेळेला अप्रतिम बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. हलक्याशा हाताने चातुर्य दाखवतात. यावेळेला नियंत्रणबद्ध स्ट्रोक पाहायला मिळाला. अमोल भोईर या ठिकाणी दर्शवत असताना की शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ असते याचं फॉर एक्झाम्पल दाखवलं. येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. 4. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या अखेरीस 23 या धावसंख्येवर जे श्रोते जोडले गेलेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सातत्याने मात्र प्रेक्षक वर्ग आपल्याला या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि ही फक्त स्पर्धा मात्र पहिलं वर्ष, परंतु काय जबरदस्त धमाकेदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हिरवळ असं मैदान. कारण हिरवळ हे नाव घेतल्यानंतर मात्र गाबाची खेळपट्टी तुमच्या लक्षात येईल. हिरवळ मैदान नाव घेतल्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटमधील नारंगीच्या मैदानाची आठवण येईल. अशा प्रकारचं मात्र आपण पाहतो की वेगवेगळे मैदानं PDDS हे सुद्धा मैदान आपण पाहू शकतात. बोईसरमध्ये आहे आणि फार कमी प्रमाणात अशी मैदानं राहिलेत की जी मात्र एखाद्या बिल्डरची नजर पडते नाही पडते मात्र भूखंड व्यापला जातो. आता मुंबईमध्ये जर आपण गेलात तर अशा प्रकारची मैदानं बिलकुल तुम्हाला दिसणार नाही, आढळणार नाहीत. 3-3, 5-5 लाखाच्या स्पर्धा असतात, परंतु पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. आज तुम्हा सर्वांचं भाग्य लाभलंय या स्पर्धेच्या माध्यमातून की चांगलं मोकळं मैदान मिळालंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो. सरळ चेंडूला पाठवलंय. फ्लॅट 6. 6 धावा. गुड शॉट.
खूप चांगला चेंडू कनेक्ट केला होता. ज्या वेळेला तुम्ही मात्र फलंदाजी करता त्यावेळेला तुमचा बॅटिंग स्टान्स खूप महत्त्वाची भूमिका असते आणि 3 गोष्टी तुमच्याकडे असणं साहजिकच आहे. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि तिसरी गोष्ट तुमच्याकडे वेळ, टायमिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावसंख्या फलकावर 29 क्षमस्व. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक सुरेख पद्धतीने कलात्मक फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल, खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. दुहेरीच्या माध्यमातून 31 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत ते 2. 10 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 47 धावांची गरज असेल. ह्या वेळेला बॅटचं एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी मिळेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने किरण आपल्या चटाळे संघाला घेऊन जातोय फलकावर. 32 या धावसंख्येवर इथून 46 धावांचं लक्ष असेल कारण 78 धावांचं टार्गेट सेट केलं ते प्रतिस्पर्धी संघ मंगलमूर्ती विराथन या संघाने. जगदीश काय अप्रतिम एज मॅटर करत नाहीये परंतु टॅलेंट काय जबरदस्त पाहायला मिळतं जगदीश यांचं. विरल नायर यांचा मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर. 33 रन्स चौथ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेला. अमोल भोईरच्या बॅटमधून एक स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट अँड माइंड ब्लोईंग शॉट. स्पेक्टॅक्युलर 6. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 39 वर. षटक क्रमांक 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चौथ्या षटकातील. चांगला स्ट्रोक होता आणि या वेळेला मात्र 39 धावांचं लक्ष आता मात्र समोर आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8. अर्ध्या धावसंख्येचा पल्ला पार केलाय. अमोल भोईर जिद्दीने खेळतायत. ऑफ साईडला हलक्या हाताने चेंडूला फक्त या ठिकाणी दिशा दिली. डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा होता. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मिळतील 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून चटाळे हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 41 वर. इथून जर विचार केला तर 37 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये 37 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली गेली. खेळपट्टी प्रत्येक खेळाडूला मोहित करणारी खेळपट्टी कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडत असताना तर क्षेत्ररक्षकांच्या सुद्धा मात्र हे मैदान प्रेमात पडलेलं आहे कारण हिरवळ मैदान आहे आणि डोळे झाकून मात्र डाईव्ह खेचण्यामध्ये माहीर असतात क्षेत्ररक्षक अशा मैदानात. यावेळेला चेंडू जर आपण पाहिले तर व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं थोडंसं बॅकफूट आणि फ्रंटफूट ओळखलं नव्हतं. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक प्रणय पाटीलच्या हातामध्ये. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 41. शेवटचं षटक अर्थातच 6 चेंडू आणि 37 धावा हे सामन्याचं समीकरण. मायले की दोघी जणी बाजाराला गेल्या ग. मायले की दोघी जणी बाजाराला गेल्या. नवे नवे साऱ्या त्या देखो आई मैना. नवे नवे साऱ्या त्या देखो आई मैना. मायले की दोघी जणी बाजाराला गेल्या ग. मायले की दोघी जणी बाजाराला गेल्या. नवे नवे साऱ्या त्या देखो आई मैना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. विटी लाईन आणि विटी लाईन म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून गणली जाते. पहिला चेंडू वाईटने सुरुवात करतात. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर सुमित. एक मंगलमूर्ती विराथन संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अक्षय पाटील. त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रणय पाटील यांचे बंधू आहेत. धावांची गती ऑन साईडला. तत्पूर्वी सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 43च्या घरामध्ये 43 धावा. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सभोवताली या मैदानाच्या जे उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं आहे आणि प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू यावेळेला निघून जाईल. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा झेल फलंदाज या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर येत असताना गॉन. अप्रतिम थिरकायला लावणारं सॉन्ग कुंदन नेहमीच मात्र प्रेक्षकांची दखल घेत असतात. कोणते सॉन्ग मात्र कोणत्या प्रेक्षकांची फरमाईश आहे यावरून मात्र ते कुंदनजी घरात या ठिकाणी सुंदर संगीतमय वातावरण निर्माण करतायत. आणि हे सॉन्ग लागल्यानंतर थिरकायला लावणारं सॉन्ग अर्थातच वसईकर भाग 1 ते 8 आपण सातत्याने पाहिलंय. आणि नरवीरची माझी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या वसई नगरीमध्ये प्रत्येकाचं आपण सातत्याने स्वागत करत असतो. यावेळेला चेंडू निघून जातोय. हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते प्रणय पाटीलच्या हातामध्ये. आज प्रणयने मात्र या ठिकाणी जरूर उत्स्फूर्त खेळ दाखवला आणि अतिशय प्रत्येकाची मने जिंकली. तो आजचा खेळाडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पाटील एस्टनच्या पाठीमागे. धावसंख्या 43, 43 रन्स ऑन साईटला. खूप चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी सिंगल मिळेल. मात्र अमोल भोईरने खूप चांगल्या प्रकारचा खेळ जरूर दर्शवला होता. एक चौकार आला, दोन चौकार, एक षटकार आपण पाहू शकलात. आकाश व्यतिरिक्त आणि अमोल भोईर व्यतिरिक्त मात्र कोणत्याही फलंदाजाने उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवला नाही. आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी थोडंसं बॅकफुटला जावं लागतं. धावांची गती स्कोर कार्डवर 1 वर्षांच्या कालखंडानंतर दीपक किनी अर्थातच मलिंगा पुन्हा एकदा जॉईंट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 सर्कलमध्ये ज्याच्याकडे चेंडू यावेळेला मात्र फील्ड केला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 45, 45. हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जातोय. दीपक किनी अर्थातच मलिंगाच्या हातामध्ये. आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीचं पृथ्थकरण. आणि अतिशय यावेळेला हस्तांदोलन करण्यासाठी चटाळे संघ आपण लाईनअपमध्ये लगेच मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. अभिनंदन असेल मंगलमूर्ती विरातन अँड हार्ड लक